नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं होम लोन सुरू असेल आणि जेव्हा तुम्ही एखाद्या बँकेकडनं होम लोन घेता तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंटपेक्षाही जास्त अमाऊंट तुम्हाला इंटरेस्ट म्हणून पेड करावी लागते. म्हणजे जर तुम्ही 30 लाखाचं होम लोन घेतलं असेल तर जवळपास 40 लाख रुपये तुम्हाला इंटरेस्ट पेड करावा लागतो. म्हणजेच तुम्ही टोटल अमाऊंट पेड करता बँकेला जवळपास 70 लाख रुपये. तुमचं होम लोन होतं फक्त 30 लाखाचं आणि तुम्ही पेड करणार आहात जवळपास 70 लाख रुपये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे 40 लाख रुपये आपण इंटरेस्ट म्हणून बँकेला पेड करतो ते आपण म्युच्युअल फंडच्या SIP थ्रू कशा प्रकारे रिकवर करू शकतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. सुरुवातीला आपण पाहूयात की होम लोनचं इंटरेस्ट कॅल्क्युलेशन कशा प्रकारे होतं. जर तुम्ही 30 लाखाचं होम लोन घेताय आणि त्यावरती 8.5% इंटरेस्ट पेड करताय तर याचा अर्थ तुमचा लोनचा EMI असणार आहे 24,157,000 रुपये आणि जो तुम्ही पुढचे 25 वर्ष भरणार आहात. तर 8.5% नुसार तुम्ही टोटल इंटरेस्ट पेड करणार आहात या 30 लाखाच्या लोनवरती 42,47,000 रुपये. आणि जेव्हा तुमचं हे होम लोन पूर्णपणे पेड होईल त्यावेळेस तुम्ही टोटल अमाऊंट पेड केलेली असेल 72,47,000 रुपये. ज्यामध्ये 42,47,000 रुपये हा फक्त आणि फक्त इंटरेस्ट असणार आहे. प्रिन्सिपल अमाऊंट फक्त 30 लाख रुपये आहे. जेव्हा तुम्ही होम लोन घेता त्यावेळेस लक्षात ठेवायचं की जेवढं होम लोन असणार आहे त्याच्यापेक्षाही जास्त अमाऊंट तुम्हाला फक्त इंटरेस्ट म्हणून पेड करावी लागणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे जे 42 लाख रुपये आपले एक्स्ट्रा जातात आहेत किंवा टोटल अमाऊंट जी 72 लाख रुपये आपण पेड करतोय ती आपण कशा प्रकारे रिकवर करू शकतो म्युच्युअल फंडद्वारे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक SIP सुरू करायची आहे. तुमचं होम लोन अमाऊंट आहे किती? 30 लाख रुपये. या 30 लाखावरती 0.1% तुम्हाला जी काही व्हॅल्यू येईल, तुमचं होम लोन 30 लाखाचं असू दे, 40 लाखाचं असू दे, 50 लाखाचं असू दे, 20 लाखाचं असू दे, जेवढं तुमचं होम लोन अमाऊंट आहे त्याच्या फक्त 0.1% अमाऊंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आणि जी अमाऊंट येईल त्या अमाऊंटची तुम्हाला SIP सुरू करायची आहे. तर जर आता इथे 30 लाखावरती 0.1% म्हणजे 3,000 रुपये येतात आहेत आणि 3,000ची SIP जर सुरू करताय पुढचे 25 वर्ष, ज्यावेळेस तुमची EMI सुरू होते त्याच वेळेस 0.1%ने जेवढी काही अमाऊंट येईल त्याची SIP तुम्हाला सुरू करायची आहे पुढच्या 25 वर्षासाठी. आणि आपण रेट ऑफ रिटर्न फक्त कन्सिडर केलेले आहेत 12%, फक्त 12% कन्सिडर केलेले आहेत. तर तुमची SIP थ्रू म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट असणार आहे फक्त 15 लाख रुपये आणि त्यातून वेल्थ क्रिएट होणार आहे जवळपास 94 लाख रुपये. म्हणजे जेवढ्या अमाऊंटचं तुम्ही घर घेतलं किंवा जेवढं लोन तुम्ही पेड केलं त्याच्यापेक्षाही जास्त वेल्थ पुढच्या 25 वर्षामध्ये फक्त 0.1%ची SIP सुरू केल्याने होणार आहे. एवढं पॉवर आहे म्युच्युअल फंडच्या SIPमध्ये. आपण यामध्ये फक्त 12% कन्सिडर केलेले आहेत. यामध्ये रेट ऑफ रिटर्न जर 13% कन्सिडर केले तर ही अमाऊंट असणार आहे 1,13,00,000 रुपये. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंटेड अमाऊंट किती आहे? फक्त 15 लाख रुपये आणि त्यातून तुम्हाला वेल्थ क्रिएट किती होते? 1,13,00,000 रुपये. आणि अजून पुढे जाऊन आपण जर चेक केलं तर जर तुम्ही जी SIP सुरू केलेली आहे, ज्या फंडमध्ये तुम्ही SIP सुरू केलेली आहे त्या फंडने जर तुम्हाला 15% रिटर्न दिले तर याचाच अर्थ 25 वर्षामध्ये तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट तेवढीच राहणार आहे 15 लाख रुपये. कारण की तुम्ही दर महिना 3,000ची SIP सुरू केलेली आहे. पण जेव्हा 25 वर्षानंतर तुमच्याकडे वेल्थ क्रिएट झालेली असणार आहे 1,64,00,000 रुपये. एवढी अमाऊंटची वेल्थ येणाऱ्या 25 वर्षामध्ये क्रिएट होणार आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी 30 लाखाचं, 40 लाखाचं, 20 लाखाचं किंवा 50 लाखाचंही होम लोन केलं असेल आणि त्याची EMI म्हणून जी काही अमाऊंट येते ती तुमच्या सॅलरीमधनं डिडक्ट येते आणि सॅलरीमधनं डिडक्ट झाल्यानंतर राहिलेली जी अमाऊंट आहे त्यामध्ये आपण घर चालवायचं की सेव्हिंग करायची हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर येतो. पण काहीही करून तुम्हाला फक्त आणि फक्त 0.1% जर अमाऊंट सेव्ह करता आली आणि ती इन्व्हेस्ट करता आली तर तुम्हाला यातून चांगली वेल्थ क्रिएट होणार आहे. कारण की जर तुम्ही पुढचे 25 वर्षापर्यंत फक्त EMI भरत बसलात तर जेव्हा तुमचं रिटायरमेंट असेल त्यावेळेस तुमच्याकडे काहीही वेल्थ क्रिएट झालेली नसणार. फक्तच्या फक्त जेवढं 30 लाखाचं जे तुम्ही घर घेतलं असेल किंवा 40 लाखाचं जे घर घेतलेलं असेल तेवढीच काय ती वेल्थ तुमच्याकडे असणार आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची वेल्थ शिल्लक नसणार आहे.
म्हणून तुम्हाला जर जास्त अमाऊंटची SIP सुरू करता नाही आली तर मिनिमम 0.1%च्या हिशोबाने जी अमाऊंट येणार त्या अमाऊंटची SIP तुम्हाला सुरू करायची आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला खूप चांगली वेल्थ त्यातून क्रिएट होताना पाहायला मिळेल. यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर 30 लाखाचं तुमचं होम लोन होतं. 8.5%च्या हिशोबाने मगाशी आपण कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे तुम्हाला 72 लाख रुपये भरावे लागणार आहेत या लोनच्या अमाऊंटचे. पण त्याचऐवजी फक्त आणि फक्त 3,000ची SIP तुम्ही सुरू करताय, म्हणजे इथे 24,000 रुपये भरताय, त्या 24,000च्या EMI बरोबर तुम्हाला एक SIP सुद्धा सुरू करायची आहे 3,000ची. ती 3,000 रुपयाची SIP तुम्हाला पुढचे 25 वर्ष चालू ठेवायची. त्याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट असणार आहे 15 लाख. 12%ने 94 लाख रुपये मिळतील, 13%ने 1,13,00,000 रुपये मिळतील, 15%ने 1,64,000 रुपयेसुद्धा मिळतील. तर एवढे चांगले रिटर्न्स तुम्हाला म्युच्युअल फंड्समधून मिळणार आहेत. तर कुठलाही विचार न करता जेव्हा केव्हा तुम्ही विचार कराल होम लोन करण्याचा, ज्यांनी होम लोन घेतलं असेल त्यांनी आता विचार करा, किंवा ज्यांना होम लोन घ्यायचं असेल त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा तुम्ही होम लोन घेता तेव्हा तुम्हाला 0.1%च्या हिशोबाने SIP सुद्धा सुरू करायची आहे. म्हणजे तुमची EMI सुरू झाली की त्याचबरोबर तुमची SIP सुद्धा सुरू झाली पाहिजे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं होम लोन सुरू असेल आणि त्यांना वाटत असेल की आमची EMI जाते तीच सर्वात मोठी गोष्ट आहे, या व्यतिरिक्त आम्ही कोणत्याही प्रकारचं सेव्हिंग करू शकत नाही. त्यांच्यासाठी मी एक कॅल्क्युलेशन दाखवतो. 30 लाखाचं होम लोन आहे, 300 महिने म्हणजे जवळपास 25 वर्ष ते भरणार आहेत. 8.5%नुसार 8.5%नुसार 24,157 रुपये EMI भरावी लागणार आहे आणि त्याच्या बदल्यात ते इंटरेस्ट भरणार आहेत 42 लाख. हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. आता हे 8.5% 25 वर्ष पुढचे फिक्स असणार आहे का? ज्यांनी फिक्स घेतलं असेल त्यांचं तर फिक्स असेल, आणि ज्यांनी व्हेरिएबल घेतलं असेल त्यांचं हे जी अमाऊंट आहे इंटरेस्ट अमाऊंट ही कमी जास्त होते. म्हणजे काहींना आत्ता 8.5% रेटने त्यांनी लोन घेतलं, गव्हर्नमेंटची काहीतरी पॉलिसी आली आणि त्यानुसार आता लोनचा इंटरेस्ट रेट झालेला आहे 9%. त्या हिशोबाने आता जिथे 24,000 रुपये भरवायचे होते तिथे किती भरावे लागतात? 25,000. आणि हेच 8.5% वरून 9.5% म्हणजे जवळपास 1% इंटरेस्ट वाढलेला आहे. तर इथे 24,000वरनं 26,000 रुपये भरावे लागणार आहेत. मग हे 26,000 रुपये भरताना आपण असं सांगू शकतो का की माझ्याकडे आता सेव्हिंग्ससाठी काहीही पैसे नाही किंवा EMI भरण्यासाठी वरचे 2,000 रुपये नाही, तर ही 26,000ची EMI मी भरणार नाही, मी फक्त 24,000ची भरेल, असं आपण सांगू शकत नाही. सांगण्याचा अर्थ एकच की जर आपण काही गोष्टी ॲडजस्ट केल्या तर बरोबर ॲडजस्ट होतात आणि त्यानुसार आपण कामही करतो. आपला मेंदूसुद्धा त्या हिशोबाने काम करण्याचा प्रयत्न करतो. तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त 2,000-3,000ची मंथली SIP करायची आहे. त्यासाठी तुम्ही आयदर तुमचे जे इतर खर्च आहेत ते खर्च कमी करा, सेव्हिंग करा आणि ती SIP सुरू करा. एकदा SIP सुरू झाल्यानंतर तुम्हाला त्याची सवय लागेल आणि ती SIP नंतर बंद होणार नाही. पुढे जाऊन तुम्हाला त्यातून खूप चांगले फायदे मिळतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या लोकांना शेअर करा ज्यांचं होम लोन सुरू आहे आणि त्यांनी अजूनही कोणत्याही प्रकारची म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू केलेली नाही. त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नक्की त्यांच्यासाठी खूप उपयोगी होणार आहे. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.